तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। ठाण्यामध्ये मराठी शाळेचा अभ्यासक्रम अचानक बदलला गेलाय। अभ्यासक्रम सीबीएसई झाल्याने पालकांचा संताप होतोय। तर 3 दिवसांपासून मराठी शाळा बंद करण्यात आल्यात आणि शाळेबाहेर पालकांनी घेराव घातलाय। 3 दिवसांपासून मराठी शाळा बंद ठेवून सीबीएसईचे वर्ग सुरू ठेवल्याने पालकांचा जमाव शाळेबाहेर जमा झालाय। शाळेबाहेर मनसेचे शहराध्यक्ष रवींद्र मोरे देखील आक्रमक झालेले आहेत। तर मराठी माध्यमातील मुलांना घरी पाठवण्यात आले। 3 दिवसांपासून शाळा बंद आहेत आणि तिथे सीबीएसईचे वर्ग चालवले जातात। या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी प्रेम मोरे यांच्याकडून। प्रेम, शाळेचा अभ्यासक्रम अचानक बदलला, शाळा 3 दिवस बंद ठेवण्यात आली, काय हा सगळा प्रकार आहे? नक्कीच ठाण्यातील सरस्वती सेकंडरी स्कूल या परिसरातील नौपाडा परिसरातील ही शाळा आहे आणि पालकांना कुठलीही पूर्वसूचना न देता जे आहे शाळेने अचानक जे आहे ती सुट्टी जाहीर केली। त्यामुळे कुठेतरी पालकांचा जो आहे तो संताप पाहायला मिळाला। त्यानंतर शाळेकडनं कुठल्याही प्रकारे स्पष्टीकरण आलं नसल्यामुळे आज जे आहे पालकांनी शाळेबाहेर जमाव केला। आता मनसे नेते अविनाश जाधव सुद्धा या ठिकाणी आलेत, आपण त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेऊ। ते सुद्धा शाळा प्रशासनाची चर्चा करण्याचे प्रयत्न करत होते, परंतु शाळेचा कुठलाही अधिकृत व्यक्ती समोर आला नाही। मात्र आता मनसेचे शहराध्यक्ष रवींद्र मोरे हे शाळेच्या प्रशासनाशी बोलण्यासाठी आतमध्ये गेले आहेत। आपण अविनाश जाधव यांच्याशी जाणून घेणार आहोत। सर, काय सांगाल, ठाण्यामध्ये खरं तर हा प्रकार घडलेला आहे आणि ही शाळा जी आहे ती मराठी मधून सीबीएसई साठी कन्वर्ट होत आहे, काय सांगाल? मला असं वाटतं की ही जी शाळा आहे ती जी नवीन बांधली गेली इमारत, ही इमारत बांधली गेली इथल्या जे माजी विद्यार्थी होते ते आणि आता जे विद्यार्थी शिकतात त्या सगळ्यांकडून एक वर्गणी जमा करण्यात आली आणि त्यातून ही मराठी शाळा म्हणून बांधण्याचं काम झालं होतं। परंतु मागच्या काही दिवसापासून शाळा प्रशासनाने दिघे म्हणून सर आहेत, त्यांनी ही शाळा सीबीएसई करण्याचा घाट घातला होता। ते 2 इमारती आहेत, एक नवीन आणि जुनी। ती नवीन इमारत झाली होती, त्यात मराठी मीडियमची शाळा भरायची आणि जुन्या इमारतीमध्ये इंग्लिश मिडियमची शाळा भरायची होती। पण यावेळेला आज अचानक मराठी मीडियमला सुट्टी देण्यात आली आणि तिथे इंग्लिश मीडियमची स्कूल भरवण्यात आली आणि नंतर पॅरेंट्स लोकांना कळालं की इथे सीबीएसईचे दिल्लीची काही लोक आलेली आहेत, ती शाळेला ग्रेड देणार आहेत। तर सर्व पॅरेंट्स इथे आता जमलेले आहेत। त्यानंतर त्यांनी मनसेच्या कार्यालयाला भेट दिली आणि आम्ही सगळेच आता इथे आलेलो आहोत आणि आता 5 विद्यार्थी, 5 पॅरेंट्स आणि राजकीय पक्षाचे काही नेते असे आता वर गेलेले आहेत आणि ते त्या कमिटीशी बोलतात आणि खात्रीने सांगतो की मराठी शाळेचा दर्जा ठाण्यात कमी होऊ देणार नाही, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। तर मराठी शाळांवर ही वेळ, अशी परिस्थिती महाराष्ट्रात येणं अतिशय दुर्दैवी आहे। काय सांगाल या संदर्भात, आता काय पावले उचलण्यात येतील? मी पुढचं पाऊल आमचं हेच असेल की जवळजवळ 1100 मराठी विद्यार्थी मराठी मीडियम मध्ये विद्यार्थी शिकतात। त्या सर्व मराठी कुटुंबांना एकत्र करण्यात येईल आणि त्यांना शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊ, ठाण्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांची भेट घेऊ, परंतु ही मराठी मीडियम शाळा आम्ही बंद पडून देणार नाही, एवढं तुम्हाला सगळ्यांना खात्रीने सांगतो। धन्यवाद अविनाशजी, आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर मराठी शाळा 3 दिवसांपासून बंद आहे, अतिशय दुर्दैव महाराष्ट्रातली ही घटना।